सलामी जोडी आपण पाहतो टाळींच्या गजरात मैदानामध्ये रवाना होते भारत आणि कुंदन. तर वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीने पहिले षटक आता तो गोलंदाज श्रीकांत. निश्चित आजच्या सामन्यामधून एक उत्कृष्ट कामगिरी आपण पाहिली. संघ गावदेवी अंजूर कमालीचा खेळ आज अंजूर संघाच्या माध्यमातून देखील आपण पाहिला. दोन संघांना पराभूत करून आजच्या स्पर्धेमधून आजच्या दिवसामधून हा संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला आहे. निश्चितच चालू सामन्यामधील जो संघ विजय संपादित करेल त्याला मात्र 2-2 करावे लागतील. ते गावदेवी अंजूर या संघाशी. गेम ऑन. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर श्रीकांत. वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीने पहिलं षटकात आलतोय श्रीकांत. स्ट्राईक रोडेकडे संधी आहे. बॅट्समन अँड बॅटर भारत. पहिला आज फुलेंचा चेंडू ऑपरेटरचा अतिशय चांगला फटका आपण पाहिला. चेंडू लॉंग ऑफ मिड ऑफ जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण आउटफील्ड मधून आपण पाहतो. विजयाच्या माध्यमातून मिळते फक्त आणि फक्त एक धाव. एक धावने सगळ्या धावसंख्या 1-3 षटक क्रमांक पहिलं या एक धावेने फलंदाज भारत स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन करतोय. आता मात्र स्ट्राईक रोडेट काही संधी ती फलंदाज कुंदन याला. अतिशय चांगला चेंडू 30 रुपयाने चेंडू फक्त स्वीप केला. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट डीपला आपण पाहिलं होतं. इनफिल्ड मधून थोडस चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालं होतं. मात्र एक चिक्की धाव. एक धाव कंप्लीट. एक धाव सगळ्या धावसंख्या एक धावने पुढे सगळी धावसंख्या होती ती 3-2. भारताच्या बॅटमध्ये देखील अतिशय चांगला फटका आपण पाहतो. चेंडू लाल करताना फक्त थोडासा डिफेन्सिव्ह फटका पाहतो. चेंडू मिडऑफला जातो. एक धाव घेण्याची संधी. एक धावणी संख्या धावसंख्या केली पुढे सगळे धावसंख्या होती 3-3 षटक क्रमांक पहिलं. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज श्रीकांत. आता मात्र फलंदाज थोडासा शपल जातो. ऑनसाइड घेण्याचा प्रयत्न होता. मोठा फटका मारण्याचा मानस मात्र चेंडू आणि बॅटमध्ये त्याला संपर्क साधता आला. चेंडूची लाईन त्याला रीड करता आली नव्हती. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क साधता आला नव्हता फलंदाज कुंदन याला. एकदा चेंडूची सांगता होती धावसंख्या असतील आहे षटक क्रमांक पहिलं 3-3. जय भजन कारवीर संघ नाणेफेकाड्यानंतर करतो प्रथम फलंदाजी. या ठिकाणी टाइम फटका यस वेल जज क्या अतिशय प्रतिमत्व झेल कलेक्ट केला जातोय. पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला होता. मात्र चेंडू बॅटची टॉपेज घेतोय. इस्टँडच्या मागे उत्तमरित्या चेंडू गॅदर केला जातो. वेल जज का अतिशय महत्वाचा फलंदाज देखील पहिला बाद होतोय कुंदन. एसटीसी म्हणून जास्त देखील मी कौतुक करेन. कमालीचा झेल त्याच्या माध्यमातून कलेक्ट केला गेला. महत्वाचा पहिला फलंदाज बाद होते कारविली संघाचा कुंदन. नेक्स्ट बॅट्समन श्याम. नेक्स्ट बॅट्समन येतो श्याम. फुलेंसाठी अतिशय चांगला फटका आपण पाहतो. श्यामेच्या बॅटमन अंदर अतिशय चांगला फटका आपण पाहिला. चेंडू मिडापून लॉंग सीमेच्या पार काढणारा चौकार देखील त्याच्या बॅट मध्ये तो खराब चेंडू उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर. श्यामेच्या बॅट मधून आउट ऑफ इनसाइडचा फटका देखील त्याच्या बॅट मध्ये सुरेख सुंदर आपण पाहिला. चौकार येतोय. चौकार स्वतःच अकाउंट ओपन करतोय श्याम. आणि या चौकार सगळ्या धावसंख्या देखील 4 धावांनी पुढे सगळी धावसंख्या होती ती 7. 1-7.
षटक क्रमांक पहिला संपता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर थोडीशी संत सुरुवात आपण पाहतोय. धावसंख्येने फक्त आणि फक्त 7. एक महत्वाचा फलंदाज देखील या बाद झालेला आहे, तो कुंदन. दुसऱ्या षटकाला प्रारंभ ते वैयक्तिक पहिला सांगित, दुसरं गोलंदाज विजय. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतो. विजयाच्या माध्यमातून स्ट्राइक रोटेट करतोय भारत. नॉन स्ट्राइक साठी श्याम. मागच्या सामन्यामधून भारतीने देखील चांगली फलंदाजी केली होती. वैयक्तिक 26 धावाच्या बॅट मधून देखील आपण पाहिल्या होत्या आणि सिकस दिली होती सोनादेवी टेमगरे संघाला. भारतीच्या बॅट मधून आता मात्र सुरेख सुंदरसा फटका, चेंडूला सुंदरसा सेट ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट झाली ती. दुसऱ्या धावेचा मोह देखील आवरता आला नव्हता, मात्र धाव देखील कंप्लीट होते. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज विजय. अतिशय चांगला फटका, चेंडू ऑनसाइडचा फटका आपण पाहतो. कार्पेट चेंडू जातोय शॉट मिड विकेटला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय. यस, 2 धावा देखील कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. पहिली दुसरी धाव ती वेगाने प्राप्त झाली. तिसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न आपण चांगला पाहिला. तिसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. या 3 धावांची संख्या धावसंख्या 3 ने पुढे धावसंख्या होती ती 12. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतो. 1 बाद 12. ऑनसेटचा फटका चांगला होता, मात्र प्लेसमेंट चांगलं होतं. अप्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला जातो. महत्वाचा फलंदाज देखील बाद होतो श्याम. बघा, फटका मारण्यासाठी प्लेसमेंट फार महत्वाचं असतं. शॉट मिडॉनला आपण पाहिलो तर अतिशय अप्रतिम उत्कृष्ट झेल लक्ष्मणेच्या माध्यमातून सुरेख सुंदर, श्रीकाणेच्या माध्यमातून सुरेख सुंदर झेल कलेक्ट केला. महत्वाचा फलंदाज देखील बाद होतोय श्याम. नेक्स्ट नो बॅट्समन संदीप. अगेन्स्ट गोलंदाज विजय. अतिशय चांगला फटका आपण पाहतोय. फलंदाज भारतीच्या बॅटमध्ये सुरेख सुंदर आपण उत्कृष्ट फटका 2 क्षेत्रात बीट करून चेंडू जातोय सी मार्स बाहेर चौकार. त्या फटक्याची नितांत गरज होती कारविली संघाला. तोच फटका भारतीच्या बॅटमध्ये आपण पाहिला होता. गोलंदाज विजयाचा थोडासा ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू फलंदाज बॅकफुटला जातो. चेंडूला सुंदरसा स्पंच केला होता. अतिशय चांगला फटका त्याच्या बॅट मधून देखील आपण पाहिला. चौकार संख्या धावसंख्या 4 ने पुढे संख्या धावसंख्या होते ती 16. कडोला भारताच्या बॅट मध्ये सुरेख सुंदर आपण उत्कृष्ट फटका. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज विजय.
विजय सज्ज होतो, मारून 55 क्रॉस करतोय, राईट आर्म ओव्हरचा मारा, स्ट्राइक रोटेट करतोय भारत. चेंडूला सुंदरसा पुलचा पटका आपण पाहतो. चेंडू मिड विकेटला तो 1 बॉस एका टप्प्याने आउटफील्ड मध्ये चेंडू कलेक्ट केला जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. बघूया या 2 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट केले जातात. 2 धावांनी सगळ्यात धावसंख्या 2 ने पुढे सकते. धावसंख्या होती ती 18 रन, लॉस ऑफ 2 विकेट अँड सेकंड ओव्हर प्रोग्रेस. दुसऱ्या षटकाला परंबे संघ धावसंख्येत 2 बाद 18. पुन्हा एकदा भारत याच्या बॅट मधून सुरेख सुंदरपणे उत्कृष्ट स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आपण पाहिला. चेंडू वाईडिश लॉंग ऑन लॉंग ऑफ कलेक्ट केला जातो. मिळते फक्त आणि फक्त एक धाव. धावसंख्या एकदम पुढे सगळे धावसंख्या होते 19. षटक क्रमांक दुसरा 2 बाद 19. 12 चेंडूचा खेळ संपतोय. 12 चेंडू मधून आपण या ठिकाणी कारवीर संघ जमा करतो 19 धावा. अजूनही उर्वरित 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि बघू येणाऱ्या 12 चेंडू हा संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. षटक क्रमांक 3 वैयक्तिक पहिला सांगित 3 गोलंदाज सितारा. पहिल्या 12 चेंडू आपण विचार करता 19 धावा जमा झाले. ते उर्वरित 12 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे आणि बघू येणाऱ्या 12 चेंडू मधून हा संघ कोटपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. गोलंदाज सीताराम. वैयक्तिक पहिलं सांघिक 3. स्ट्राइक रोटेट करण्याची संधी. फलंदाज भारत याला नॉन स्टेटसाठी संधी. ऑस्ट्रेलिया थोडासा बाहेरचा चेंडू होता. फलंदाज बॅकफुटला जातो. चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कट केला होता. चेंडू पॉइंटला जातोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जाईल का? यास 2 धावा कंप्लीट. 2 धावांची संख्या धावसंख्या 19 वर पोहोचते. 21 वर पोहोचते. 21 धावा झाली तर वैयक्तिक 16 धावा आतापर्यंत भारताच्या बॅट मधून देखील आपण पाहिल्यात. कमालीची बॅटिंग सध्या भारताच्या माध्यमातून आपण पाहतोय. पहिल्या सामन्यामधून देखील त्यानं सुरेख सुंदर फलंदाजी केली होती. 26 धावा जमा केल्या होत्या आणि या सामन्यामधून देखील आतापर्यंत 16 धावा त्याच्या बॅट मधून आपण पाहिल्यात. या ठिकाणी मात्र चेंडूला विकेट घेण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा मानस होता. मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर चेंडू येण्याच्या अगोदरच कुठेतरी आपण पाहिली बॅट थोडीशी रिलीज झाली. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर फलंदाज भारत याला एक निर्धाव चेंडूची सांगता होती. धावसंख्या स्थिर आहे. षटक क्रमांक 3 2 बाद 21. 21 लॉस ऑफ 2 विकेट अँड थर्ड ओव्हर प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. संघात धावसंख्या 2 बाद 21 आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज मारूचा 55 क्रॉस करतो. राईट आर्मचा मारा स्ट्राइक रोटेट करतो भारत. पुन्हा एकदा चेंडूला सुंदरसा क्रिकेटचा फटका आपण पाहतो. चेंडू कव्हरला जातो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? यस 2 धावा देखील कंप्लीट. धावसंख्या 2 ने पुढे असते. धावसंख्या होती ती 23. तिसऱ्या षटकाला प्रारंभ. धावसंख्या 2 बाद 23. चला गावदेवी अंजूर संघ आपण देखील आपल्या पूर्वतरीमध्ये राहायचं. यानंतर आपला सामना असेल त्या अनुषंगाने कॅप्टन इन अदर्स टीम आपण आपल्या पूर्वतरीमध्ये राहायचं आहे. गावदेवी अंजूर जे संघाने देखील या स्पर्धेमधून सुरेख सुंदर आपण उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे.
पुन्हा एकदा चेंडूला अतिशय चांगला फटका आपण पाहतो. भारतीच्या बॅट मधून सुरेख सुंदर पद्धतीने उत्कृष्ट फटका. चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कट केला होता. चेंडू पॉइंट सेमर्सच्या ट्रॅव्हल्स होता, मार्गस्थ झाला होता, मात्र मिळते फक्त आणि फक्त एक धाव. हे एक धावाने संघ धावसंख्या 24 वर पोहोचते. पुन्हा एकदा चेंडूला सुंदरसा स्क्वेअरचा फटका आपण पाहतोय. फलंदाज संदीपच्या बॅट मधून सुरेख सुंदर पद्धतीने उत्कृष्ट फटका. दुसरी धाव घेण्याचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न, मात्र प्रयत्न देखील कंप्लीट. सुरक्षित आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये 2 धावा कंप्लीट करतो संदीप. आणि या 2 धावांनी मला वाटतं संदीप देखील आपल्या स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. धावसंख्या 2 ने पुरस्कृत 26. 26 लॉस ऑफ 2 विकेट अँड थर्ड ओव्हर प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाला प्रारंभ संघात धावसंख्या 2/26. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सीताराम. आज रामाचा दिवस आणि गोलंदाजी करतोय सीताराम. या ठिकाणी मात्र चेंडूला विकेट घेण्याचा प्रयत्न, मोठा फटक्याचा मारण्याचा माणूस, मात्र चेंडू आणि बॅट मध्ये हलकासा स्पर्श आपण पाहतोय. चेंडू बॅटची अवसर एज घेतोय. इनर एज घेऊन चेंडू स्टँडच्या मागे उत्तमरित्या गॅदर केला जातो. पहिला महत्वाचा फलंदाज देखील बाद होतोय संदीप. नेक्स्ट न्यू बॅट्समन रवाना होताना गुरुनाथ. वेलकम. बांद्र्यामध्ये कल्याण संघाचे नामांकित क्रिकेटर, खास करून कबड्डीचे उत्कृष्ट पंच देखील आहेत, तानाजी पाटील यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. अतिशय चांगला फटका आपण पाहतो. चेंडूला सुंदर बाउंड्रीचा फटका आपण पाहतो. 1 बॉलच्या काटापाने चेंडू आउटफील्ड मध्ये कलेक्ट केला जातोय. दुसरी धावेचा प्रयत्न केला जात नाही, नकार दिला जातोय. फक्त एक धाव. धावसंख्या एकाने पुढे असलेली धावसंख्या होती ती 27. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर गोलंदाज सोमनाथ. गुरु याच्या बॅट मधून देखील मोठा फटका, झेल घेण्याची संभावना. बघा, फटका उत्तम होता, प्लेसमेंट चांगला होता, मात्र झेल देखील सुटला होता. मात्र एका चेंडूवर 2 वेळा जीवदान मिळणं अशक्य असतं. धाव घेण्याचा अतिशय आत्मघातक प्रयत्न आपण पाहिला आणि त्या प्रयत्नामधून महत्वाचा फलंदाज गुरुनाथ देखील बाद होतोय. नेक्स्ट बॅट्समन जातो नीलम. नेहमीच सलामी देणारा नीलम आता मात्र क्रमांक 6 वर येताना आपण पाहतोय. नीलम हा देखील संघातील सर्वात महत्वाचा उत्कृष्ट फलंदाज आहे. कित्येक स्पर्धांमधून सलामी देताना काय कमालीची बॅटिंग देखील त्यांनी केलेली आहे. एक धाव कंप्लीट. एक धावणी सगळ्यात धावसंख्या होती ती 28. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या ठिकाणी मात्र फलंदाज थोडासा शफल झाला, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा मला वाटतं फलंदाज सलग दुसरा फलंदाज देखील धावचीत बाद होतोय. भारत अतिघाई संकटात नाही. धाव घेण्याचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न. बघा, धाव घेताना कॉलिंग फार महत्वाचं असतं. चेंडू जागेवर होता.
वैयक्तिक 20 धावा ज्याच्या बॅट मधून आपण पाहिल्या. काय 12 चेंडूचा सामना करताना सुरेख सुंदर फलंदाजी जी आपण पाहिली. भारत हा बाद होतो. नेक्स्ट फलंदाज जातोय संदीप. बघा या अनुषंगाने देखील कारुलीच्या सर्व फलंदाजांना एक आपला कला कौशल्य दाखवण्याची नामी संधी या स्पर्धेमधून मिळते. नेक्स्ट बॅट्समन संदीप हा देखील चांगला फलंदाज आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज तो मारुतो पंचांना क्रॉस करतोय. लेफ्ट नोरचा मारा सोमनाथ. अतिशय चांगला चेंडू खोलवर चेंडूला फोर्स करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर चेंडू जातो शॉर्ट पॉइंटला. एक धाव घेण्याची संधी. धावसंख्या एक धावने पुढे सकते. धावसंख्या होते ती 29. एक कमी 30. अगेन सोमनाथ या ठिकाणी फलंदाज थोडासा शफल झाला. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न देखील आपण त्याचा पहिल्यांदा चेंडू आणि बॅटमध्ये त्याला संपर्क साधता आल्यानंतर वारंवार थोडासा ऑनसाइड खेळण्याचा प्रयत्न. जसा मारा तसाच मारा असं नेहमीच असतं. मात्र प्रत्येक चेंडू ऑनसाइड खेळण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी आपण फलंदाज पाहतो. चेंडू आणि बॅटमध्ये त्यांना संपर्क साधता येत नाहीये आणि वारंवार चेंडू कुठेतरी स्विंग मिस होताना आपण पाहतोय. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सोमनाथ. आता मात्र अतिशय चांगला फटका निलमेच्या बॅट मधून सुरेख सुंदर आपण उत्कृष्ट फटका आपण पाहतो. चेंडू जातोय लॉंग लेग सीमेच्या बाहेर चौकार. चौकार संघात धावसंख्या 4 ने पुढे सकते. धावसंख्या होते ती 33 आणि विजयाचं लक्ष असेल तर 34 धावांचं. मागच्या सामन्यामधून विजयासाठी कारविली संघाला 34 धावांचं लक्ष होतं. या सामन्यामधून मात्र आता भावाळी संघाला ते आव्हान आहे 34 धावांचं. चला जाऊया आपण व्यासपीठावर मंचावर काही मान्यवरांचं करूया स्वागत आणि सन्मान. नुकतंच ज्यांचं शुभ आगमन झालं होतं भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे सन्माननीय सदस्य देखील आहेत. 15 मध्ये काल्डर संघाचे नामांकित क्रिकेटर आहेत. कबड्डी आणि क्रिकेटचे उत्तम पंच सन्मानित तानाजी पाटील यांना देखील करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. 15 मध्ये कल्याण संघाचे एक अष्टपैलू उत्कृष्ट क्रिकेटर ऑल राऊंडर आणि सर्वात महत्वाचा उत्कृष्ट पंच आणि कबड्डीचे देखील उत्कृष्ट पंच आहेत. क्रिकेट आणि कबड्डी एक दोन्ही क्षेत्रामधून अव्वल दर्जाची कामगिरी ज्यांची आपण पाहतोय तानाजी पाटील यांचं केलं जातं शुभ सन्मान. श्री बेताल कोपर संघाचे कॅप्टन कुल कॅप्टन या स्पर्धेसाठी देखील त्यांचा अपार कष्ट अपार मेहनत आपण पाहतोय. उमेश पाटील यांच्या शुभाचे त्यांचं विशेष स्वागत आणि सन्मान होतोय.
34 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी पाहतोय विजय आणि त्याला साथ देण्यासाठी लक्ष्मण. तर पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन येते गोलंदाज कुंदन. मागच्या सामन्यामध्ये 34 धावांचं लक्ष होतं टेमगर संघाच्या अपोजिट खेळताना कारिवली या संघाला, पण आता उलट झालेलं आहे. हेच लक्ष आता जय हनुमान भावाली संघासमोर 34 धावांचं लक्ष आहे. एक माफक लक्ष मी तर म्हणेन. 24 चेंडू आणि 34 धावा. कुंदन सज्ज होते बॉलिंग मार्कवर. चांगला फटका बॉलर बॅक ड्राईव्ह, कुठल्या प्रकारची धाव नाही, अतिशय चांगला चेंडू टाकला होता. पण आज संजय याची कमतरता कुठे ना कुठेतरी बघायला मिळते ती जय बजरंग कारिवली या संघामध्ये. पुन्हा एकदा सज्ज होताना कुंदन. चांगला फटका आहे, बघूया इनफिल्डच्या वरून खेळलेले चेंडू चाललाय लॉंग ऑन सीमारेषेकडे. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. विजयाने खातं गोललेलं आहे. वैयक्तिक आणि संघाचं देखील खातं गोलतोय. धावसंख्येला प्रारंभ केलेला आहे. पुन्हा एकदा सज्ज होणार आहे कुंदन बॉलिंग मार्कवर. गोलंदाज डोक्यावरून खेळलेलं आहे. मिडॉनला चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. निलम होता तिथे, फक्त एकच धाव मिळेल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर. 3 चेंडू टाकून झालेले आहेत. 3 धावा खर्च केलेल्या आहेत कुंदन याने. पुन्हा एकदा सज्ज होणार आहे बॉलिंग मार्कवर. सामना करेल फलंदाज लक्ष्मण. चेंडू मात्र चांगला फटका, बघूया क्षेत्ररक्षक दक्ष. झेल टिपला गेलेला आहे. लॉंग ऑन सीमारेषेवर बाद होतो पहिला फलंदाज. लक्ष्मण याची खेळी संपुष्टात आलेली आहे. 3 या धावसंख्येवर मोठा हादरा बसलेला आहे तो जय हनुमान भावाले या संघाला. पहिली सफलता आपल्या संघाला मिळून देते. पहिलं सुयश मिळून देते गोलंदाज कुंदन. आता मात्र लक्ष्मण बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज क्रमांक 3 वर खेळण्यासाठी लक्ष्मण पाटील. लक्ष्मण केने हा बाद झालेला आहे. कुंदन ज्याच्यावर नाही बंधन आणि पाहतोय फुलटॉस चेंडू होता. समाचार घेता आलेलं नाही. लॉलीपॉप चेंडू टाकला होता. 1 धाव पूर्ण केलेली आहे. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर 4. कुंदन राईट आर्म राऊंड दी विकेट. कट केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक दक्ष. फलंदाज बाद होते. चांगला झेल. अजून एक धक्का लागतोय तो जय हनुमान भावाळे या संघाला. खेळी संपुष्टात आलेली आहे ती लक्ष्मण पाटील याची.
लागणारा दुसरा झटका, पहिल्या षटकाची समाप्ती, पहिलं यशस्वी षटक हाताळलेलं गोलंदाज कुंदन याने फक्त 4 धावा खर्च केलेल्या आहेत, 2 गडी बाद केलेले आहेत आणि पूर्णपणे बॅकफुटवर बघायला मिळतोय. खराब स्थितीमध्ये तुझे हनुमान भावाळे पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी बघायला मिळाली, दमदार गोलंदाजी बघायला मिळाली. फक्त 4 धावा खर्च केलेल्या आहेत, 2 गडी बाद केलेले आहेत. येणाऱ्या 3 षटकांमध्ये आता 30 धावांची आवश्यकता आहे. गावदेवी अंजूर आपण संपर्क साधायचा आहे. गावदेवी अंजूर नवीन फलंदाज मनोज आता मात्र सर्वोत्कृष्ट जोडी खेळपट्टीवर आहे ती जय हनुमान भावाळे या संघाची. आस्किंग रन रेट देखील वाढलेले आहे. सामन्याला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा 8.50 च्या सरासरी धाबांची आवश्यकता होती. आता मात्र 10.00 च्या सरासरी धावा कुठून काढाव्या लागतील विजयासाठी प्रति षटकात आपण जर विचार केला तर. संदीप सज्ज होणार आहे बॉलिंग मार्क वर. सामना करेल मनोज. खूप मोठी जिम्मेदारी आता मात्र जबाबदारी असेल या 2 फलंदाजांवर. लेटकटच्या पद्धतीने खेळलेले फटका क्षेत्ररक्षक तिथे दक्ष आहे. चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळते. फक्त 1च धाव मिळेल. ह्या 1 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या आलोच पुढे सरकताना धावफलकावर 5 धावा. एकेरी धावांवर जास्त भर दिलेला आहे. जय हनुमान भावाले संघ पाहतो आपण पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग मार्क वर संदीप. चेंडू मात्र पुढे येऊन स्टेप आउट केलेला चांगला फटका आहे. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातो. चौकार. मौका भी दिया और चौका भी गवाया. निश्चितच आता मात्र या 4 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते धावफलकावर 9. एकतर धावा आपल्या जवळ कमी आहेत आणि अशा प्रकारची जर फिल्डिंग केली, खराब फिल्डिंग केली तर निश्चितच महागात ठरू शकते. ते जय बजरंग कारिवली या संघाला. चौकार मिळालेला आहे तो फलंदाज विजय याला. धावसंख्या धावफलकावर 9. चांगला फटका आहे. पुन्हा एकदा एक दमदार शॉट खेळला होता. 1 धाव मिळेल. चांगली फिल्डिंग बघायला मिळते. फक्त 1च धावसंख्येवर संतुष्ट फलंदाज विजय. धावसंख्या वाढते धावफलकावर 10. दुसरे षटक मार्गस्थ. 10 धावा जोडलेल्या आहेत आतापर्यंत. विजयासाठी तब्बल अजून 24 धावांची आवश्यकता आहे. संदीप पुन्हा एकदा लेटकटच्या अंदाजाने खेळलेले आहे. क्षेत्ररक्षक तिथे दक्ष आहे. 3rd स्लिप मध्ये फक्त 1च धाव मिळेल. नीलम याने चेंडूला अडवलेला आहे. धावसंख्या 1 ने वाढते धावफलकावर 11. गावदेवी अंजूर आपण ताबडतोब संपर्क साधायचा आहे. चेंडूला कट केलेल्या बॅकफुटवर जाऊन चेंडू चाललाय सीमारेषेकडे. चांगली फिल्डिंग बघायला मिळते. दुसरी धाव घेण्यासाठी तिथे हा ना होताना आणि आता मात्र निश्चितच धोका पत्करला होता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. फक्त 1च धावसंख्येवर समाधान मानस होता, पण साहस तिथे दाखवता आला नव्हता. धावसंख्या वाढते धावफलकावर 12. ज्याप्रमाणे
खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. असं वाटते प्रेक्षकांना एक रोमांचकारी सामना बघायला मिळेल. चेंडूला ड्राईव्ह केलेला चेंडू त्याला डीप एक्स्ट्रा कव्हरला खराब क्षेत्ररक्षण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि सहजगत्या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावर 14. जिंकण्यासाठी आता उर्वरित शेवटच्या 2 षटकांमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 20 धावा. खूपच रंगतदार सामना बघायला मिळते या 2 संघांमध्ये. कमाल आणि धमाल आयोजन पाहतोय. मानाचा करंडक कोपर गावाचा श्री वेताल कोपर 40+ आयोजित सरपंच व उपसरपंच चषक 2022 या स्पर्धेचा अंतिम दिवस. या स्पर्धेच्या आज सांगता होणार आहे आणि बघूया हु इज द चॅम्पियन. कोण हा चषक इथून घेऊन जाणार याचं उत्तर आपल्याला थोड्याच वेळात मिळेल. अंतिम फेरीत धडक मारणारा संघ आहे वीर तानाजी दापोडे आणि त्यांना फाईट देण्यासाठी आजच्या पूल मधून आजच्या गटामधून कोणता संघ अंतिम फेरीत धडक मारतोय ते बघायचंय. गोलंदाज तिसऱ्या षटकासाठी सज्ज होणार आहे नीलम. सामना करेल विजय. सलामीला येऊन आतापर्यंत त्याने एक चौकार पेश केलेला आहे. खेळतोय वैयक्तिक 10 धावांवर चांगलं योगदान आपल्या संघासाठी त्याने दिलेलं आहे. तसेच मनोज याने 3 चेंडूंचा सामना केलेला आहे. 4 धावांवर खेळतोय. दोन्ही लक्ष्मण शून्यावर बाद झालेले आहेत. दोन्ही फलंदाज प्लॅटिनम डक वर बाद झालेले आहेत. चेंडू मात्र चांगला फटका स्लॉक स्वीपच्या पद्धतीने खेळलेला आहे पण क्षेत्ररक्षक तिथे दक्ष आहे. जबरदस्त झेल संदीप याने घेतलेला आहे. फलंदाज बाद होते विजय. बिग विकेट बिग ब्लो. तिसरा फलंदाज बॅक टू द डगआउट. ज्या विकेटची आवश्यकता होती तो किमती विकेट विजयाचा मिळून दिलेला आपल्या संघाला. निश्चितच नीलम याने बाद होणारा तिसरा फलंदाज जय हनुमान भावाळे या संघाचा. निश्चितच आता मात्र येणारे 11 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे 20. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना शिवाजी पण अजूनही खेळपट्टीवर मनोज आहे आणि मनोज हा एक संघाचा संकट मोचक म्हणून खेळाडू. निश्चितच त्याच्याकडून आता खूप मोठी जबाबदारी त्याच्यावर असेल आणि ती त्याला आता मात्र इथे सिद्ध करून दाखवावी लागेल. क्षमता ऍबिलिटी आहे या खेळाडूमध्ये. 11 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे ती 20. नीलम स्टेप मध्ये बिघाड झाला होता. निश्चितच आता मात्र अजून एक फलंदाज सॉफ्ट डिसमिसल. जोर का झटका धीरे से लगे. फलंदाज बाद होते. खेळी संपुष्टात आलेली ती मनोजाची. मनोजाने देखील निराश केलेल्या आहे संघाला. बॅक टू बॅक 2 जबरदस्त हादरे दिलेले आहेत ते नीलम नाईक याने. विकेटच्या हॅट्रिक वर येते आणि जर विकेटची हॅट्रिक पूर्ण केली तर पहिला गोलंदाज ठरेल या स्पर्धेमधला विकेटची हॅट्रिक पूर्ण करणारा. आतापर्यंत ती किमया कोणत्याही खेळाडूला गोलंदाजाला करता आलेली नाही आणि आता मात्र चौथा फलंदाज तंबूच्या आश्रयाला जय हनुमान भावाळे या संघाचा. नवीन फलंदाज श्रीकांत. चेंडू शिल्लक आहेत ते 10. धावांची आवश्यकता आहे 20. म्हणजे प्रत्येक चेंडूवर 2 धावा असं गणित समीकरण शिल्लक राहिलेलं आहे. श्रीकांत आणि शिवाजी ही जोडी खेळपट्टीवर आहे. संघर्ष करावा लागत आहे धावांसाठी. हॅट्रिक वर येते गोलंदाज. बघूया नीलम नाईक चांगली गोलंदाजी करताना. सामना करेल फलंदाज श्रीकांत.
हॅट्रिक बॉल एसटी रक्षक झेपावलेला आहे आणि या स्पर्धेमधली पहिली विकेटची हॅट्रिक पूर्ण करते नीलम नाईक. काय गोलंदाजी आहे, भेदक गोलंदाजी बघायला मिळते आणि विकेटची हॅट्रिक पूर्ण करणारा या स्पर्धेमधला पहिला गोलंदाज नीलम नाईक. कमालीची गोलंदाजी, कमाल आणि धमाल करून दिलेली आपल्या संघासाठी. खूपच घातक गोलंदाजी करताना 3 जबरदस्त आदर दिले आहेत. पहिला विकेट मिळवला तो विजय याचा, त्यानंतर मनोज आणि विकेट मिळून दिलेला आहे तो श्रीकांत याचा. तब्बल 5 फलंदाज बाद झालेले आहेत. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 14. 9 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे ती 20. नवीन फलंदाज सोमनाथ. काय गोलंदाजी आहे, कमालीची गोलंदाजी बघायला मिळते. अचूक टप्प्याची लेंथ लाईन ने गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी आणि महत्वाचा हा सामना दोन्ही संघांचा आपण जर विचार केला तर नीलम नाईक पुन्हा एकदा षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालेला आहे. चेंडूला पंच केलेला आहे क्षेत्ररक्षक दक्ष आहे तिथे. फक्त एकच धाव मिळेल फलंदाजाला. एकेरी दुहेरी धावांनी इथून काहीही साध्य होणार नाही. तर धावसंख्या आलूच पुढे सरकताना धावफलकावर 15 धावा. 19 धावांची आवश्यकता अजून विजयासाठी. चेंडू शिल्लक आहेत 8. डावखुरा फलंदाज सोमनाथ सज्ज होते सामना करण्यासाठी. बॉलिंग च्या बोहल्यावर पाहतोय नीलम नाईक याला. खूपच अतिशय सुंदर आणि सुरेख गोलंदाजीचा प्रात्यक्षिक त्याच्याकडून बघायला मिळते. असं वाटलं होतं की लो स्कोरचा सामना आहे, लवकर विजयाच्या समीप पोहोचणार तो जय हनुमान भावाळे, पण कुठे ना कुठे तरी आता मात्र धावांसाठी झगडताना मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांना पाहतोय. याचं कारण म्हणजे अचूक टप्प्याची गोलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. 1 धाव पूर्ण केलेल्या 22च्या रूपाने. धावसंख्या आलूच पुढे सरकताना स्कोर कार्ड वर 16 धावा. 18 धावांची अजून आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 7. आता मात्र मोठे मोठे फटके खेळावेच लागतील. शिवाजी याच्याकडे देखील क्षमता आहे. 7 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. नीलम चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात घेताना स्वतः गोलंदाज झेपावतोय. फक्त एकच धाव मिळेल. 3 षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावर 17. शेवटच्या षटकामध्ये जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 17 धावा आणि एक यशस्वी षटकाची समाप्ती झालेली आहे. या षटकामध्ये नीलमेने फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 3 गडी बाद केले. विकेटची हॅट्रिक पूर्ण करणारा पहिला गोलंदाज या स्पर्धेमधला जय बजरंग कारिवली या संघाचा नीलम नाईक. आता मात्र डू अँड डाय सिच्युएशन भावाळे संघाचा आपण जर विचार केला तर षटकार चौकारांचीच आतिषबाजी करावी लागेल, कारण 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 17 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा अंतिम षटक घेऊन येते गोलंदाज भारत. थोडीशी बाजू भक्कम बघायला मिळते ती कारिवली संघाची, पण शेवटी क्रिकेट आहे मित्रांनो. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत काहीही घडू शकते. चेंडू मात्र गोलंदाजाच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. लॉंग ऑफ सीमारेषेवर चेंडू जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण केलेले. 5 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता विजयासाठी.
चेंडू मात्र सोडून दिलेला आहे. निश्चितच आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू टाकला होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येते. मिळेल एक अवांतर धाव. आता मात्र इक्वेशन चेंज झालेलं आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 5 धावांची आवश्यकता आहे. 14 रोमांचक स्थितीमधला सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेता आला नव्हता. चांगला चेंडू होता. व्हाईट बॉल टाकल्यानंतर कमबॅक करताना गोलंदाज भारत 4 चेंडू शिल्लक आहेत. 14 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. एक मोठा फटका ह्या चेंडूवर येणे खूपच नितांत आवश्यकता आहे ती भावाळे या संघाला. चेंडू मात्र बघूया इनसाइड आउटचा फटका खेळलेला आहे. 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धाव पूर्ण करतोय फलंदाज शिवाजी. तिसरी धाव घेण्यासाठी जरूर प्रयत्न करीत होता. तिथे नकार दिलेला आहे. माणूस होता पण धाडस दाखवलेलं नाही. 3 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. गावदेवी अंजूर संघ कर्णधार आपण सज्ज राहत आहे. 3 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र खूप कठीण परिस्थिती आहे. 3 चेंडू 12 धावा. मिस टाइम फटका बघूया. स्वतः गोलंदाज झेपावते. चांगला झेल आणि फलंदाजाचा संपला खेळ. आता मात्र शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत आणि धावांची आवश्यकता आहे ती कंपल्सरी 12. जो आशेचा किरण होता तो देखील मावळताना शिवाजी देखील बाद झालेला आहे. नवीन फलंदाज पप्पू मैदानाच्या आतमध्ये जाताना. आता मात्र 2 चेंडू बाकी आहेत. 2 षटकार ठोकावे लागतील ते सोमनाथ याला. स्पर्धेमध्ये जर आव्हान जिवंत ठेवायचं असेल, कायम ठेवायचं असेल तर 2 चेंडूंमध्ये 12 धावा या कुठून काढाव्या लागतील. लो स्कोरचा सामना असताना देखील काय जबरदस्त फाईट दिलेली आहे ती कारिवली या टीमने. चेंडू मात्र बघूया. चांगला फटका अलॉंग दी कार्पेट चेंडू झाला. लॉंग ऑन सीमारेषेकडे 1 धाव पूर्ण केलेले. आता मात्र जवळ मिशन इज इम्पॉसिबल, कारण 1 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. पराभवाच्या छायेत निश्चितच जय हनुमान भावाळे असं आणि विजयाच्या उंबरठ्यावर आहे. विजयाच्या नजीक जय बजरंग कारिवली. ह्याच बरोबर हा सामना जिंकलेला आहे. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. जय बजरंग कारिवली. हार्ड लक, टफ लक. जय हनुमान भावाळे. खर तर बघा सामनावीरासाठी 2 खेळाडू रेस मध्ये. पहिलं तर भारत त्याने 20 धावा आपल्या संघासाठी जोडल्या. 2 विकेट बाद केले. पण नीलम नाईक याने जे टर्निंग पॉइंट गोलंदाजी केली, एका षटकामध्ये त्याने 2 धावा खर्च केल्या आणि विकेटची हॅट्रिक पूर्ण केली. म्हणून सामनावीर आहे तो जय बजरंग कारिवली संघाचा नीलम नाईक.
नीलम नाईक सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी यायचा आपण. ब्लू कॅप पनामा कॅप मध्ये पाहतोय नीलम नाईक यांना. निश्चितच बघा मित्रांनो, तुम्हाला मी त्याविषयी नंतर माहिती देईनच, पण नीलम नाईक लसित मलिंगा याप्रमाणे निली टोपी घालताना आपण बघितलं होता इंटरनॅशनल क्रिकेट मध्ये श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज नीलम नाईक आपण पुढे येत आहे. तानाजी पाटील जे एक राष्ट्रीय कबड्डी पंच आहेत, क्रिकेटचे देखील जबरदस्त पंच आहेत, एक अष्टपैलू खेळाडू आहेत, 40+ बंद्र्या मारुती काल्लेर या संघाचे. त्यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते ही आकर्षक ट्रॉफी प्रदान करायची आहे.